बिनविरोध निवडणूक प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा. मनसे नेत्यांची निवडणूक आयुक्तांकडे मागणी. चौकशी पूर्ण होईपर्यंत निकाल राखून ठेवण्याची ही मागणी. ठाकरे बंधूंचा आज शिवडीत एकत्रित दौरा. ठाकरे बंधू आज लालबाग, परळ, शिवडीमध्ये शाखांना भेटी देणार. लालबागच्या प्रभाग क्रमांक 204 मधून करणार प्रचाराची सुरुवात. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर. 40 जणांच्या स्टार प्रचारकांमध्ये समावेश. उद्धव, आदित्य ठाकरेंसह राऊत, अंधारे, सरदेसाई आणि आदेश बांदेकरही स्टार प्रचारक. गुलाब्यातील अर्जांच्या गोंधळावरून निवडणूक अधिकाऱ्यावरच ठपका. अधिकाऱ्याची कृती अयोग्य, महापालिकेचा अहवाल, तर नार्वेकरांनी दबाव आणल्याचा जनता दल आणि आपचा आरोप. मंत्री नितेश राणेंनी ठाकरे बंधूंना पुन्हा डिवचलं. आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही. मुंबई लव महादेव अशी पोस्ट करत ठाकरेंना टोला. कधीतरी थांबायला पाहिजे, असं नाही की कायम काम करायला हवं. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत. दोन्ही चिरंजीव कार्यरत झाल्यावर व्यवसाय पाहणार, राणेंची माहिती. मी एका उपशाखा प्रमुखाचा मर्डर करणार होतो. सिंधुदुर्गमधील भाषणात नारायण राणेंनी सांगितला धक्कादायक किस्सा. बाळासाहेब ठाकरेंनी मला समजावलं म्हणून मी खून केला नाही, राणेंचा खुलासा. मुंबई महापालिकेच्या ठेवींमध्ये घट. 4 वर्षात 92,000 कोटींवरून 80,000 कोटींपर्यंत घट. ठेवींचा मुद्दा महापालिका निवडणुकीत कळीचा ठरण्याची शक्यता. नाशिकच्या मुखेड शिवारात भर दिवसा बिबट्याचा मुक्त संचार. शेतमजुरांमध्ये दहशत, पण वन विभागानं लावलेला पिंजरा रिकामा असल्यानं बिबट्या पिंजऱ्यात कसा अडकणार, सवाल. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील साई किनारा हॉटेलवर टोळक्याचा हल्ला. 10 ते 15 जणांच्या टोळीकडून लोखंडी रॉडने हॉटेलची तोडफोड. मॅनेजर गंभीर जखमी. खंडणीसाठी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती. संभाजीनगरात मकर संक्रांतीनिमित्त 5,000ची साडी, 599 रुपयात साडी खरेदीसाठी महिलांची झुंबड. गर्दी झाल्यानं 3 महिलांचा श्वास गुदमरला. उमर खालिद आणि शर्जील इमामला जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. दोघांनाही 1 वर्ष जामिनासाठी अर्ज करता येणार नाही. इतर 5 आरोपींना 12 अटींसह जामीन मंजूर. भारतावर आणखी टॅरिफ वाढण्याची शक्यता. रशियाकडून तेल खरेदी केल्यानं ट्रम्प यांचा इशारा. पंतप्रधान मोदींना माहिती होतं, मी नाराज आहे, ट्रम्प यांचं मोठं विधान. नायजेरियात 22 भारतीय खलाशांना बेड्या मालवाहू जहाजावर सापडलं. 31.5 किलो कोकेन. नॅशनल ड्रग्ज लॉ एन्फोर्समेंट एजन्सीची मोठी कारवाई.